पहिलं षटक पॉवर प्लेचं नकुल नानकर. नंबर काउंट डाऊन केले जातील पंच आणि त्यानंतर मात्र पहिला बॉल त्या ठिकाणी रिलीज केला जाईल. स्ट्राइक एंड वरती मिस्टर अविनाश किनी, नॉन स्ट्राइक एंड वरती मिस्टर कौशल. नकुल आलेत गोलंदाज मार्क वरती. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. अविनाश किनी ऑन स्ट्राइक. वाह, व्हॉट अ फटका, जबरदस्त फटका. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलाय आणि चेंडू पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी अविनाश किनीने ठोकलाय चौकार. थँक्यू सो मच डीजे. काय फटका होता, जबरदस्त फटका. शॉर्ट ऑफ लेन चेंडूचा वापर आणि त्या चेंडूला बरोबर धाडले सीमारेषेच्या बाहेर. दुसरा बॉल नकुल नानकरचा. मात्र या वेळेला जर बघितलं थोडासा रनअप मध्ये झालेला मिस्टेक, रनअप मध्ये झालेला बिघाड आणि पुन्हा एकदा चेंडूला घेऊन जातील कारण की पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. अविनाश किनी आज मात्र दमखम दाखवणारी फलंदाजी गोलंदाजी नेहमीच बघायला मिळालंय. मात्र आज ज्या काही अनुषंगाने या ठिकाणी खेळलं जाणारं क्रिकेट आहे अविनाश किनीचं ते मात्र जबरदस्त बघायला मिळालंय. पुढचा बॉल नकुल नानकरलाही विसरून चालणार नाहीये. बघा चांगला फटका आहे. इनटू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं आता चेंडू निघून गेलाय तो म्हणजे पॉइंट आणि गली रिझनच्या बाहेर. 4 धावा पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा चौकार. किरिस्ता सुनने का गाना. किरिस्ता. किरिस्ता. थँक्यू सो मच डीजे. नेत्रदीपक फटका आपल्याला बघायला मिळाला अविनाश किनीच्या बॅट मधून. दमकम दाखवणारी फलंदाजी सध्याच्या घडीला अविनाश किनी करताना दिसलाय. मैदानामध्ये नवीन चेंडू पुरवायचा आहे. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार अविनाश किनीच्या बॅट मधून आल्यात. धावसंख्या जर बघितली आपण तर धावून पोहोचते ती म्हणजे 8 या अंकावरती. नकुल नानकर थोडासा महागडा पडलाय. अंतिम मॅच आहे, फायनलची मॅच आहे आणि काहीतरी चांगलं करावं लागेल. समोर समोर खेळलाय मात्र स्वतःच्या फाऊलत्रामध्ये चेंडूला अडवण्यामागे यश मिळाले गोलंदाज नकुल नानकरला. क्या बात आहे, जबरदस्त कमबॅक. सुंदर गोलंदाजी. आता फुलटॉस बॉल जरी टाकलाय तरी पण मात्र एक चांगला डॉट बॉल बघायला मिळालाय. इथून पुढे एकदा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना नकुल नानकर. वॉड स्ट्रोक. जबरदस्त फटका आहे. डोळ्याचं पारणं फिटणारा फटका. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ च्या वरतून येणारा हा शानदार बहारदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. काय फटका होता. आमचे डीबीएन लाईव्ह पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवतील. ओव्हर पिच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर बरोबर खेळले चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रावरून. जबरदस्त फटका अविनाश किनीच्या बॅट मधून. ओ जबरदस्त प्रकार. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे अविनाश किनी. सकाळपासून प्रभावित केलंय. 2 चौकार आल्यानंतर एक डॉट बॉल जरूर आलाय मात्र त्यानंतर दमखम दाखवणारी फलंदाजी. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. आता शेवटचा बॉल नकुलचा महागडा षटक.
बॅटची लिडिंग आहे, झेल ड्रॉप. अमित नानकर यांच्याकडून झाले चूक आणि क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. पहिलं षटक इथून मात्र समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. गडी बाद झालेला नाहीये, जमेची बाज उभी आहे, मात्र अजून काही 3 षटकांमध्ये धावा येणं बाकी आहेत. दरम्यान जाऊया डीजे बिंड्या यांच्याकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद डीजे. आतापर्यंत नकुलला मार पडताना बघितला नव्हता, मात्र या मॅच मध्ये अंतिम टप्प्याच्या मॅच मध्ये शेवटची मॅच आणि या मॅच मध्ये त्याला तब्बल 20 धावा खेचल्यात, 20 धावा घेतल्यात फलंदाज अविनाश किनीनं आणि 6 चेंडूंमध्ये वैयक्तिक 20 धावसंख्येवर खेळणारा फलंदाज मिस्टर अविनाश किनी. आता स्ट्राईक एंड वरती कौशल आणि लेफ्ट आर्म बॉलर नवीन गोलंदाज राकेश सावरा. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा झालाय प्रयत्न आणि या वेळेला जर बघितलं तर काय घडलंय, काय बिघडलंय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. तर फलंदाज पोहोचलाय की मग नाही हे देखील पाहिलं जाईल. येस, फलंदाज सुखरूपरित्या क्रीज वरती आहेत, म्हणजे एक धाव पूर्ण आणि स्ट्राईक लगेचच रोटेट केली पहिल्या चेंडूवरती, कारण की अविनाश किनी ऑन द स्ट्राईक आणि स्ट्राईक वरती येणं फार जबाबदारीचं काम आहे, कारण की एका बाजूला एक किल्ला लढवताना दिसला अविनाश किनी. पुन्हा एकदा अविनाश याच्यासाठी पुढचा बॉल राकेश सावरा या गोलंदाजाचा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, करणार नाहीये चूक, भागवलाय आपल्या संघाची महत्वाची भूक आणि जो डोकेडुकी ठरत होता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. अविनाश किनी बॅक टू द आउट. पहिला धक्का गॉन. अविनाश किनीची विकेट डाऊन झालाय, महत्वाची विकेट, मोठा मासा गळाला लागला गेलाय, कारण की अविनाश किनी याच्याकडे लक्ष होतं, नजरा होत्या. जरी पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, त्यानंतर मात्र राकेश सावरा स्वतःला सिद्ध करताना दिसला, कारण की महत्वपूर्ण गोलंदाजी कशी असावी तर राकेश सावरा सारखी असावी, कारण की पहिला चेंडू एक धाव निश्चित केली, त्यानंतर लगेच विकेट मिळवली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ मला वाटते आल्यात आणि सिद्धार्थला आज कमी चान्स मिळाला बॅटिंग करिअर मध्ये, पण आता त्याला शेवटच्या मॅच मध्ये पुढे प्रस्थान केलं गेलंय आणि इथून मात्र त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटचा मॅच आहे आणि अंतिम मॅच मध्ये काहीतरी चांगलं करावं लागेल. प्रत्येक खेळाडूला इथे 2 संघांमध्ये जरी एका संघामध्ये 11 खेळाडू खेळत असले तरी 2 संघ म्हणजेच 22 खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची नक्कीच संधी असते. या वेळेला बघा डावखोऱ्या त्याच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला होता राकेश या गोलंदाजाने, मात्र जास्त डावी उजवी लेग स्टिक सोडणारा हा बॉल आणि त्या कारणास्तव पंचांनी हा वाईट बॉल घोषित केला गेलाय आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचते ते म्हणजे 22 अंकावरती. आता हा बॉल बरोबर पायामध्ये टाकला गेलाय गोलंदाज राकेशने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सूरज चेंडूल उचलून फेकतील, तत्पुरती मिळेल एक धाव. थोडीशी उसराने फेकी, मात्र बॅकअप चांगला झालाय आणि एका धावेने जास्त काही मिळणार नाहीये समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 23 धावा. आता कौशल आणि सिद्धार्थ या 2 फलंदाजांवरती मोठी जबाबदारी आहे.
राकेशने आपलं काम चोखपणे बजावलंय, कारण की 3 चेंडूमध्ये त्याने धावा खर्च केल्यात. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत असताना मात्र राकेश सावरा जर्सी क्रमांक 2 आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी याही वेळेला सज्ज झाल्यात कौशल या फलंदाजासाठी. बघा, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही पद्धतीचे चेंडू टाकण्याची कौशल्यता आहे. मात्र हा चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा टाकला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डोळ्याची पापणी लावली ना लावली तत्पुरते मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चित्त्याच्या वेगाने आणि चपळाईने या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचते 25. 25 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, कारण की विकेट महत्वाची आली. एका बाजूला अविनाश किनी आणि त्यानंतर आता जबाबदारीचं जे टॉनिक होतं ते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज घेत आहेत, कारण की कौशल आणि सिद्धार्थ जबाबदारी आहे. जबाबदारी खांद्यावरती नक्कीच घेऊन चाललेत, आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम करतात. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न आहे. चांगला फटका आहे ऑन साइडला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग च्या दिशेने या फटक्याला खेळलाय, कन्वर्ट केलाय. 1 धाव सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षक तिथल्या क्षेत्ररक्षकाचं झालं. अमित नानकर एसटी रक्षक पर्यंत चेंडू येईल तिथपुरती 1 धाव निश्चित केली जाईल. पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आल्या, मात्र या षटकामध्ये विचार केला तर कमी धावा देण्याचा पराक्रम केलाय एका बाजूला राकेश सावरानं. पुढचा बॉल, हाच बॉलर मिस्टर राकेश सावरा. आता लेफ्ट आर्मर बॅट्समॅन साठी. ओहो, या वेळेला चांगला फटका खेळलाय. हवेमध्ये बॉल, बॉलच्या खाली सूरज, मात्र सूरजने केले चुकी आणि झेल ड्रॉप झालाय. महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही जर अशा चुका कराल तर समोरच्या संघाला तुम्ही बेनिफिट द्याल आणि बेनिफिट दिल्यामुळे तुमचा स्वतःचा संघ जो आहे तो मात्र कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसल. शेवटच्या बॉलवरती पंच एकच धाव काढले का? येस, एकच धाव आली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्या, ती म्हणजे 27 धावा. धन्यवाद मिस्टर डीजे बिंड्या. जबरदस्त संगीत वातावरण टाईट केलंय आमच्या डीजे बिंड्या यांनी, कारण की चांगली चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी महत्वपूर्ण 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत मिस्टर सूरज नाईक. या सूरज नाईकने ऑन साइडला एक झेल सुटला होता सिद्धार्थ या फलंदाजाचा. आता हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, झेलचीची संधी आणि येस, कॅच या ठिकाणी टिपला गेलाय आणि महत्वपूर्ण फलंदाज होता सिद्धार्थ. बॅक टू द आउट, धक्का नंबर 2. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती यश संपादन करणारा गोलंदाज सूरज नाईक ला आपण बघताय ऑन द फ्रेम. नवीन आलेला फलंदाज दिवेश, याच दिवेशने एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतलाय आजच्या दिवसामध्ये आणि चांगली फलंदाजी यानेही केली. मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याला चांगलं कामगिरी करावी लागेल. फुल टॉस बॉल, हवेमध्ये बॉल, सरळ खेळलायत राकेश. इनफिल्ड मधला एक जबरदस्त आपल्याला बघायला मिळतोय की क्षेत्ररक्षक होता, मात्र कॅचची शक्यता झाली होती, ती कॅच ड्रॉप झाली अक्षरशः.
आणि तत्पुरती 2 धावा घेण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना. अजून कौशल पुजारी मैदानाच्या आतमध्ये आहे. या कौशलला सुद्धा विसरून चालणार नाहीये, कारण की एका पारीमध्ये मागच्या मॅच मध्ये 6 षटकार खेचणारा हा फलंदाज आहे. धावसंख्या जर आपण बघितली तर 29 धावा, 2 चेंडूंचा खेळ झालाय. आता पुढचा बॉल सूरज नाईकचा राईट मध्ये विकेटचा मारा. 10 ते 15 पावलांचा रनअप आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दिवेशचा झालाय. नॉमॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक जवळजवळ 2 आल्यात. तत्पुरती 2 धावा घेतल्या जातील का तर नाही. एकच धाव आणि या एका धावेने दोन्ही संघ दोन्ही फलंदाज या ठिकाणी थांबलेत. धावसंख्या 30. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 3 या षटकातील. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 4 षटकांची मॅच आहे. शेवटची मॅच आहे. अंतिम मॅच आहे. जो नक्कीच विजयी होईल तो प्रथम पहिल्या क्रमांकावरती बघायला मिळेल आणि जो संघ पराभव होईल तो नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहणार आहे. मात्र दोन्ही संघ पहिल्या क्रमांकासाठी तडजोड करणार आहेत यात काही शंका नाहीये. कौशल पुजारीसाठी पुढचा बॉल सूरज नाईकचा. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, कॅचची शक्यता. येस, विकेट डाऊन. जो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करू शकला असता त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम केलंय सूरज नाईकने. अजून एक धक्का. गॉन मिस्टर कौशल. धन्यवाद जीजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला एका बाजूला कौशलनं, त्याची विकेट डाऊन झाली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश बघायला मिळतात. 2 चेंडू शिल्लक या महत्वपूर्ण निर्णायक षटकातील. 3रं षटक प्रगतीपथावरती, अजून 1 षटक येणं बाकी आहे. कल्पेश आलात नवीन फलंदाज. ओहो, या वेळेला क्लीन बोल्ट. अक्षरशः हा चेंडू जर बघितला आपण तर थोडस स्लोवर पद्धतीचा बघायला मिळाला. चेंडू उडालाच नाहीये, उचली प्राप्त करणारा चेंडू दिसलाच नाहीये आणि अक्षरशः चेंडू एस्टॅन्डवरती जाऊन आदळला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी कल्पेश जसा आलाय तसा मात्र माघारी परतलाय. धक्का नंबर आहे 3. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 20 धावा आणि त्यानंतर 2 षटकांमध्ये कमी धावा देण्याचा पराक्रम केलाय 2 फलंदाज गोलंदाजांनी. शेवटचा 1 बॉल शिल्लक. नवीन फलंदाज विनय. चांगला बॉल, चांगला बॉल. स्वतःच्या फाऊल थ्रोमध्ये जाऊन चेंडूला अडवलाय. इथून मात्र षटकाची झाली समाप्ती. 3रं षटक निर्णायक राहिले गोलंदाजासाठी. काय जबरदस्त दमखम दाखवणारी गोलंदाजी आता मात्र बघायला मिळाली आणि इथून बघितलं आपण तर मग 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त ना फक्त 30 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा आणि त्यानंतर 12 चेंडूंमध्ये आलेल्या 10 धावा. भरपूर फरक आहे. म्हणजे कमबॅक काय असावा हे बाभोळा बॉईज बाभोळा या संघाच्या माध्यमातून शिकावं. 12 चेंडूंमध्ये फक्त ना फक्त 10 धावा दिल्यात. म्हणजे प्रत्येकी 2 षटकांमध्ये झाली 5ची सरासरी. आता 3 षटकांमध्ये जर बघितली तर प्रत्येकी एका षटकामध्ये 10ची सरासरी आपल्याला बघायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक अमित नानकर. याच अमित नानकरने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच किताब घेतला होता. मात्र त्याच्या विरोधात या ठिकाणी 6 जाईल का तर नाही. कॅच आणि फलंदाज बाद झालाय. मिस्टर आपल्याला बघायला मिळत आहेत दिवेश तांबडी. बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक आहे 5.
धन्यवाद डीजे. आलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून VTCA या युट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा निहाळत आहेत त्यांचंही करूया मनापासून स्वागत. आपल्याला बघायला मिळतात पहिल्या चेंडूवरती अमित नानकरच्या विरोधात ठोकण्याचा प्रयत्न, मोठा फटका, मात्र तो प्रयत्न फसला. आणि या वेळेला देखील एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ऑप्शनच्या बाहेर येऊन वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चेंडू झालाय डॉट बॉल. जयदीप आल्यात नवीन फलंदाज, जयदीप भोईर. अमित नानकर यांचा पुढचा बॉल, शेवटचं षटक, अंतिम षटक. मात्र यावेळेला लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा घोषणा या ठिकाणी देत असताना आमचे एम्पायर बघायला मिळतात संतोष वळवी. व्हाईट चेंडूने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 31 या अंकावरती. नमित गोरे यांचं या ठिकाणी ऑनलाईन जे स्कोरिंग आहे ते देखील व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पडलं जातं. आणि पूर्ण दिवस आज नमित गोरेने आपल्या या स्पर्धेसाठी दिला गेलाय. गुणलेखक म्हटलं तर मग आजच्या या जनरेशन मध्ये जर बघितलं तर मग गुणलेखनाकरिता सुद्धा काही एक्झाम असतात, त्या एक्झाम द्याव्या लागतात. ओ चांगला फटका, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत राकेश, करणार नाहीये चुकी. आणि धक्का क्रमांक असणार आहे जवळजवळ 6वा. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे सायना स्पोर्ट्स नवीनपाडा संघाचा. इथं वर्चस्व कायम राहिलंय ते म्हणजेच बाबुळा बॉईज बाबुळा या संघाचं. धन्यवाद डीजे. इथून मात्र मी तर असंच म्हणन की ज्या वेळेला अविनाश किनीची जी विकेट डाऊन झाली तिथून मात्र धावसंख्येनं रोख लावण्यामागे यश मिळालं बाबुला बॉईज संघाला. अमित याचा पुढचा बॉल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एस्टॅनच्या वरून बरोबर ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल आलाय, इथे स्वतःला सिद्ध केलाय कारण की नकुलचं थोडस जे षटक होतं ते महागडीचं होतं. 20 धाबा आल्या, मात्र त्यानंतरची झालेली गोलंदाजी आहे ती अप्रतिम आणि दर्जेदार बघायला मिळाली. हो आता ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू निघून जाईल. इट्स अ बिग 6, यूथ 6, 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. इथून जर बघितलं तर पहिल्या डावाला झालंय समाप्ती. पहिला डाव नुकताच आपण बघितला, प्रथमतः फलंदाजी करत असताना सायना स्पोर्ट्स नवीनपाडा या संघाने स्कोरबोर्डवर लावल्या गेल्या धावा त्या म्हणजे 38 आणि 39 धावांचं मात्र आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजेच बाबुळा बॉईज बाबुळा या संघाच्या समोर. कशा पद्धतीने या धावा पूर्ण केल्या जातील किंवा मग या धावांना रोख लावण्यामागे यश मिळेल ते म्हणजेच सायना बाबुळा बॉईज बाबुळा संघ पूर्ण धावा करेल की मग या धावांना रोख लावण्यामागे यश मिळेल सायना स्पोर्ट्स नवीनपाडा या संघाला. कुठेच जाऊ नका, पाहत रहा जय बजरंग ट्रॉफी 2025. तत्पुरती जाऊया आमच्या डीजे वादक यांच्याकडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी मायक्रोफोनवर जोडले जातील भावेश वनगा. थँक्यू राहुल अंधेर यांचा तुम्ही आवाज ऐकत होता मित्रांनो. तर फायनलचा सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सायना स्पोर्ट नवीनपाडा या संघाने 38 धावा बनवल्यात आणि 39 धावांचं टार्गेट ठेवलंय.
39 धावांचं टार्गेट ठेवलंय. तर मी विनंती करतोय देवानंद खरपुडे या साहेबांना विनंती करतोय तुम्ही मंचावरून बसायचं आहे. प्लीज या. आगतम स्वागतम सुस्वागतम. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत असेल. जय बजरंग क्रिकेट संघ पालनापाडा यांच्या माध्यमातून. सलामीची जोडी दाखल झाले. अमित आणि अर्जुन अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. मंद मंद पावलांनी येत असताना फायनलचा सामना चालू झालाय आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं टार्गेट पाहायला मिळते. पहिलं षटक खऱ्या अर्थानं मात्र पहिल्या षटकामध्ये 20 धावा नकुल याच्या आल्या होत्या. त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय राकेश याने. 7 धावा देत असताना एक गडी त्याने बाद केला. त्याच्यानंतर सूरज याने देखील कमबॅक करून दिले. 3 धावा दिल्या आणि 3 गडी त्याने देखील बाद केलेत. त्याच्यानंतर अमित याने 8 धावा देत असताना 2 गडी त्याने बाद केलेत. कुठे ना कुठे नाराज केलंय. खरं तर आपण बघितलं अविनाश याची विकेट गेल्यानंतर मात्र कुठे ना कुठे बॅकफुटला जाणवला. तो म्हणजे नवीनपणा हा संघ. जाऊया लेट्स सी. पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपण सलामीची जोडी अमित आणि अर्जुन पाहायला मिळते. अमित स्ट्रायकरकडे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू गोलंदाज रोहन. पहिला चेंडू अगदी दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. अगदी मुवमेंट नव्हती या स्ट्रोकला खेळण्यासाठी. जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता रोहन याचा. अमित मार्फत आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. दुसरा चेंडू रोहन याचा. यावेळेस पुन्हा एकदा खेळायचं तर कव्हर फ्रीजर मध्ये पॉइंट मध्ये, परंतु निर्धाव चेंडू आलाय. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारा गोलंदाजी करत असताना रोहन या गोलंदाजाला आपण पाहतोय. आतापर्यंत त्याने 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना पुन्हा एकदा रोहन. तिसरा चेंडू अमित साडी. यावेळेस पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. हाईट फॅक्टर वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. या अवंत धावणीची इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतंय. भाबोळा बाईज या भाबोळ्या संघाचा 1 बाउन्स अशी वॉर्निंग देखील देण्यात आली आहे रोहन या गोलंदाजाला. यावेळेस जोरकस माझा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु बघता बघता मात्र थांबून ठरले. एक धावा या एक धावची इथे मात्र धावसंख्या पुढे सरकते 2 या धावसंख्येवर. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय मात्र मिस चेंडू पाहायला मिळतोय. मिस्टम स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. या 2 धावा एक धावची धावसंख्या पुढे सरकते 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी 39 धावांचं टार्गेट जरूर आहे परंतु काय कमबॅक केलंय रोहन या गोलंदाजाने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्याने केले. नियंत्रणबद्ध गोलंदाजी केले. यावेळेस अंडर बॉक्स टाइमने चेंडूला खेळला गेलाय परंतु स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू गॅदर केलाय आणि चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू आलाय. पूर्णपणे दबाव मध्ये जाणतोय भाबोळा बॉईज हा संघ. ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा जोरकस माझा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडसे मिस होत आहेत. बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे. एकने जास्त काय मिळणार नाहीये. एकने धावसंख्या पुढे सरकते. 3 धावा बिनबाद 3 अशी स्थिती पाहायला मिळते आहे. ती म्हणजे भाबोळा बॉईजच्या संघाची. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू. फायनलचा सामना चालू आहे. यावेळेस चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंतरीची नोंद नव्हती. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकते 4 या धावसंख्येवर. 30 फरकामध्ये बघायचं झालं तर एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर एक कव्हर पॉइंट आहे. त्याच्यानंतर एक आपण शॉर्ट लॉंग ऑफला शतक पाहू शकतोय. यावेळेस बॅटची एज घेतली आहे आणि फ्लाय स्लिप मध्ये नाही करणार चुकी शतरक्षक. लागतोय धक्का क्रमांक पहिला तो म्हणजे अमित नानकर याच्या रूपाने पहिला हात द्रबाफला जातोय भाबोळा बॉईज या संघाला. गॉन.
थँक्यू डीजे. तर बघा जसे जसे चेंडू डॉट होत होते तसे मात्र प्रेशर जाणवत होता. फलंदाज अमित या बॅटरवर आणि बघा त्याच्यानंतर काय चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 4 धावा, 1 गडी बाद. भाबोळा संघ 39 धावांचा पाठला करत असताना इथे मात्र अविनाश हिने मात्र मॅच सोडणार नाहीये. चांगली गोलंदाजी ते देखील करतायत. आजच्या दिवशी खऱ्या तर मात्र त्यांच्या नावावर हा दिवस राहिला आहे. परंतु फायनलचा सामना कशा प्रकारे खेळतील नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे. धावसंख्या त्यांच्या बॅटमधून 20 धावा तर जरूर आल्यात, परंतु गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे खेळ राहील. तर पहिला चेंडू अगदी ब्लॉकॉल मध्ये चेंडू हाताळला होता. इथे मात्र शब्दशेक येतोय दूरवरून आणि चेंडूला फील्ड करतोय, स्टॉप करतोय. एकच धाव, एकने जास्त काय मिळणार नाहीये. या एकने धावसंख्या पुढे सरकते 5 या धावसंख्येवर. आता मात्र नवीन बॅटर राकेश प्रथमच सामोरा जातोय. गोलंदाज अविनाश या गोलंदाजाला डावखुराचा फलंदाज हाताच्या फलंदाजासाठी डीप मध्ये शतचन पाहायला मिळतंय. डीप स्क्वेअर लग आहे, त्याच्यानंतर डीप मिड विकेट आहे, त्याच्यानंतर डीप वाईडिश मिड ऑन आहे. एक वाईडिश मिड ऑफला शतक पाहू शकतोय. यावेळेस चेंडूला फिरवलं होतं, उत्तरच नव्हतं यावेळेस राकेशच्या बॅटरकडे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. अशा प्रकारे चेंडू निर्धाव जसे जातील तसा मात्र प्रेशर जाणवेल बाबळाबाईच्या संघावर. अविनाश पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडूला भिरकावलाय, चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकाराकरिता षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे. 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले आहे. या 6 धावा नक्कीच ऊर्जा देऊन जाईल भाबोळ्या संघाला. ओ यावेळेस चेंडू फक्त आणि फक्त सोडून दिला. 11 धावा माफ करायचा धावसंख्या आहे ती म्हणजे 11 धावा. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गतीमध्ये परिवर्तन करतायत, खासियत आहे. ओ यावेळेस पुन्हा त्या जोरकसमाचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी, परंतु संधी हुकली गेली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच परतीचा प्रवास करावा लागला असता अर्जुन या बॅटरला, परंतु डायरेक्ट हिट झाली नाहीये. जीवनदान दिलं गेलंय. या 1 धावची धावसंख्या पुढे सरकती आहे. 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत अविनाशले 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये 8 धावा त्याने खर्च केले आहेत. शेवटचा चेंडू यावेळेस अर्जुन गोलंदाजी मार्कवर. अर्जुन खेळासाठी सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. अविनाश ओ यावेळेस दूरवर चेंडूला खेळायचा प्रयत्न झालाय, परंतु अपस्टिक सोडून जाणार चेंडू. पंच आमच्यापर्यंत लगेच वळतायत आणि दोन्ही हात समांतर दिशेने पेळवत असताना या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकते आहे 13 या धावसंख्येवर. आता मात्र कॉल्पिलेट खरं तर कॉन्फिडन्सली खेळावं लागेल बाबुळाबाईच्या संघाला. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु 30 सर्कल मध्ये चेंडू पडला जाईल. 1 बॉलने चेंडूला कलेक्ट करतील फिल्डर आणि तत्पूर्वी 2 धावा पडून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 15 या धावसंख्येवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 7.50च्या फरफने चालतोय तो म्हणजे बाबुळाबाई संघ, जिंकण्यासाठी 39 धावांचं टार्गेट आहे. परंतु धावा झाल्यात ते म्हणजे 15 धावा झाल्यात आणि 1 गडी बाद झाल्यात. तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रण दिलं जाईल? डीजेला फंद देऊया आणि लगेच या मैदानात. कमाल डीजे.
थँक्यू डीजे. तर गोलंदाबाला सिद्धार्थ हा गोलंदाबाला नंबर 3चा गोलंदाज डावकरात आहे, तो गोलंदाजी करतोय. ओ यावेळेस चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. हाय ऍक्शन चांगली पाहायला मिळते सिद्धार्थाची, चांगली लाईन अँड लेंथ. ज्या प्रकारे चेंडू ते रिलीज ऑफ द डिलिव्हरी करताना अप्रतिम पाहायला मिळतं. फॉलो तर खूप चांगला पाहायला मिळतोय या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा डावखुर हाताने गोलंदाजीकडे फटफट होत आहेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः यष्टीरक्षक अविनाश नाही करणार चुकी, परतावं लागेल राकेश या बॅटर्सला. माझा आवाज कानावरही पडतो आणि कानात खालीही. छत्रपती महाराजांचा थँक्यू. तर नवीन बॅटर लव हा फलंदाज खेळण्यासाठी वाहतोय. सिद्धार्थ काय गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर एक विकेट घेतली आहे. राकेश सारख्या फलंदाजाने तंबूचा रास्ता दाखवलाय. पुन्हा एकदा सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तिसरा चेंडू लव साठी घेऊन जातोय. ओ यावेळेस आल्या मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडलंय, चेंडू सीमा पार आला षटकार. लव याच्या बॅट मधनं 6 धावा. डीजे. तर 6 धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 21 या धावसंख्येवर. आल्यालाच मोठा फटका पडण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडलंय तर वाईट घोषित केलाय पंचांनी. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 22 या धावसंख्येवर. थोडासा प्रेशर जाणवलाय कारण षटकार आला, त्याच्यानंतर वाईट चेंडू हाताळलाय गोलंदाज सिद्धार्थ मार्फत. ओ यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळला होता. यष्टीरक्षक थोडासा पंबळ होतोय आणि तत्पूर्वी बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे, ती म्हणजे 23 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गात आहे, जिंकण्यासाठी 39 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत 23, गडी बाद झाले ते म्हणजे 2. बाबळा बॉईज हा संघ 39 धावांचा पाठला करत असताना. पुन्हा एकदा सिद्धार्थ गोंदाजी मार्कवर, यावेळेस दिशा बदलून येत आहे. राऊंड द विकेटने गोंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अर्जुन स्वाडी. ओ यावेळेस फक्त लाभ केलाय, दूरवरून चेंडूला खेळलं जातंय. चेंडू नाही थांबणार, 1 बाउन्स निघून जाईल. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. कुठे 27 धावसंख्या, 4 धावा उपयुक्त आहेत या संघासाठी. ओ यावेळेस पुन्हा एकदा जोरकसमानचा प्रयत्न, इथे मात्र काय बघायला मिळतंय तर स्वतः चेंडू यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. एकने जास्त काय मिळणार नाही, धावसंख्या पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. आता काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे. किती चेंडू मध्ये किती धावा बसतात ते नक्कीच आमच्यापर्यंत कळवलं जाईल. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. डीजेला फंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे.
वेलकम बॅक आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं जय बजरंग क्रीडा मित्रमंडळ पालनापाडा यांच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत. आपण बघत आहात मित्रांनो, फायनलचा सामना आता अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. नंबर 4चा षटक घेऊन येतोय मिस्टर दिवेश, हा गोलंदाज येतोय. 6 चेंडू 11 धावा, रोमांचक मॅच जाऊन पोहोचलाय. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू त्याला अगदी हुकच्या पद्धतीने चेंडूला खेळला गेलाय. एक धाव पळून पूर्ण केले गेलाय, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केले गेले आहे. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे, ती म्हणजे 30 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि गरज जिंकण्यासाठी 5 चेंडू 9 धावा. वाड मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. कुठचा संघ हा सामना जिंकणार? भाबळबाई संघ जिंकणार की साई स्पोर्ट नवीन पाडा हा संघ जिंकणार? नक्कीच रफ अँड टफ मॅच चालू आहे. कुठचा संघ हार मानायला तयार नाहीये. यावेळेस दूरवरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झालाय. पंच आमच्यापर्यंत लगेच वळतायत. ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू, पंचाचा इशारा आलाय. अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 31 या धावसंख्येवर. हा प्रेशर जाणवतोय गोलंदाज दिवेशा गोलंदाजावर. मात्र प्रेशरला जुगारून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेट असं खेळा, हरलो तरी इतिहास झाला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास झाला पाहिजे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु मिस होतोय. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर मॅच झाल्यावर स्टंप काढायचे नाहीयेत, कारण उद्या 40+ मॅचेस आहेत. त्यामुळे स्टंप जे विजेता संघ आहेत त्यांनी काढायचे नाहीयेत, हे लक्षात असू द्या. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील करेल आणि तत्पूर्वी किती धावा मिळतील? तर 1 धाव पळून पूर्ण केल्यात. आणि इथे मात्र काय घडलंय तर धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे लव हा बॅटर्स हा बाद झालाय. बजरंग जय श्रीराम. बजरंग बजरंग इस देश का बोल. थँक्यू जे 3 चेंडू 7 धाव्यांची गरज. रोमहर्षक सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचलाय हा सामना. 3 चेंडू 7 धाव्यांची गरज. वाडा मॅच. जर नवीन पाडायला संघ मॅचला जिंकायचं असेल तर नक्कीच हे चेंडू जे आहेत ना ते व्यवस्थित अगदी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खर तर शांतपणे करून ही मॅच जिंकावी लागेल. व्यवस्थित डोकं चालून गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला भाबोळा संघ नक्कीच चांगला प्रयत्न त्यांचा चालू आहे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र काय घडलंय तर गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू 2 धावा देऊन जातोय. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. 34 या धावसंख्येवर. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज. वाडा मॅच. 2 चेंडू 5 धावा होऊ शकतात. मी करेन हा आत्मविश्वास फलंदाज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली फलंदाजी तो करतोय. 2 चेंडू 5 धावा. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज दिवेश. सकाळपासून चांगली गोलंदाजी त्याने केले आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर एक वेळ त्याने मॅन ऑफ द मॅच किताबा घेतलाय. परंतु या फायनलच्या मॅच मध्ये काय, या फायनलच्या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस चेंडूला सोडून दिलाय. इथे मात्र काय घडलंय तर एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून धाव ऍड केली जाईल. इथे मात्र काय घडलंय, ओव्हरच्या स्वरूपात अजून धावा ऍड केल्या जातील. तर पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू म्हणजे 2+1 3 धावा.
या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 37 या धावसंख्येवर. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज. अविनाश कडनं झाली आहे चुकी, डायरेक्ट हिट करायचा नादामध्ये. इथे मात्र आपण बघितलं तर मात्र एक्स्ट्रा धावा गेल्यात आणि नक्कीच इथे मात्र थोडासा बॅकफुटला जाणवतं यावेळेस नवीन पाडा संघ. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. ओ यावेळेस हलक्या रीतीने फक्त स्टेअर केलंय फॉरवर्ड पॉइंटला. एकदा पळून पूर्ण केलंय. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. इथे मात्र दुसरी धाव घेत असताना विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाजाला आणि दुसरी धाव घेत असताना गडी बाद झालाय. एक चेंडू आणि 1 धावांची गरज. 1 चेंडू 1 धावांची गरज. वाडा मॅच. माकड़ तोंडाचिया, ये चालू हो जाएगा ना, सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा. हट बाजू में. जाने वाले जरा थँक यू डीजे. फायनलचा सामना नक्कीच 1 चेंडू 1 धावांची गरज. मला बुधवारचा दिवस लगेच आठवला. बुधवारच्या दिवशी देखील 1 चेंडू मध्ये 1 धाव हवी होती आणि ती मात्र राजवडी संघाने बनवून दिली नव्हती. मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. 1 चेंडू 1 धावांची गरज. जवळ शतचन पूर्णपणे घेतलं गेलं. एक पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक कव्हर आहे, त्याच्यानंतर शॉर्ट मिड विकेट आहे, त्याच्यानंतर एक फॉरवर्ड क्षेत्रामध्ये शतचक पाहायला मिळतोय. यावेळेस यू मिस आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय नवीन पाडा संघामार्फत आणि या संघ ठरतोय या स्पर्धेमधील चॅम्पियन 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 ठरलाय तो म्हणजे साईनाथ 11 नवीन पाडा संघ. हाडलक बाबोळाबाईचा संघ.